YouTube चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर माझा जो Google AdSense पिन होता तो Google AdSense पिन अवघ्या 1 आठवड्यात माझा जो परमनंट ॲड्रेस आहे त्या परमनंट ॲड्रेसवरती आलेला होता। पण मला कलेक्ट करायला 2 ते 3 आठवडे लागलेले आहे। त्यामुळे मी तुमच्यासोबत काय करत आहे तो व्हिडिओ आज घेऊन येत आहे। तर बघा माझा YouTube चॅनल हा 24 नोव्हेंबरला काय झालेला होता, फायनली मॉनिटाईज झालेला होता। 24 नोव्हेंबरला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर माझ्या अकाउंटला Google AdSenseला $10 कंप्लीट झाले। 29 नोव्हेंबरला मी माझ्या Google AdSense पिनला अप्लाय केल्यानंतर अवघ्या 1 आठवड्यात म्हणजेच 9 डिसेंबरला माझा Google AdSense पिन माझ्या परमनंट ॲड्रेसवरती पोस्टाने आलेला होता। Google AdSense पिन आल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी मी गावी गेल्यानंतर हा Google AdSense पिन काय मिळालेला आहे, मला माझ्या हातात मिळालेला आहे। बघा ज्यावेळेस तुमचा Google AdSense पिन तुमच्या परमनंट ॲड्रेसवरती येतो तो आल्यानंतर एक सिंपल पेज असं असतं, त्याला वरती एक कॉर्नर असतो, खाली एक कॉर्नर असतो। ते 2 कॉर्नर काय करायचे आपल्याला कट करायचे आहे। कट केल्यानंतर ह्या पद्धतीने काय होणार आहे, आत तुमचा Google AdSense पिन ओपन होणार आहे। तर एक साइडला पिन असतो आणि दुसऱ्या साइडला त्या पिनचं तुम्हाला काय करायचं आहे अशी डिटेलमध्ये माहिती दिलेली असते। तर बघा तुम्हाला दुसरं कोणाचाही Google AdSense पिन वापरायचा नाहीये, कारण एका अकाउंटसाठी एक Google AdSense पिन हा फिक्स केलेला असतो। जर तुम्ही दुसऱ्याचा Google AdSense पिन व्हिडिओ बघून वापरण्याचा प्रयत्न केला, माझा सोडा दुसऱ्या कोणत्याही युट्यूबरचा वापरण्याचा प्रयत्न केला, तर तुमचं अकाउंट हे डायरेक्टली डिॲक्टिवेट केलं जाईल। तर ह्या पद्धतीने मी YouTube वरती सक्सेस होण्याची जी फर्स्ट स्टेप होती चॅनल मॉनिटायझेशन ती पार केलेली होती। त्यानंतर जो सेकंड स्टेप होती Google AdSense पिन, ती स्टेप पण काय केलेली आहे मी क्रॉस केलेली आहे। आता जी लास्ट स्टेज आहे, थर्ड स्टेज, ती म्हणजे YouTubeचं पहिलं पेमेंट। तर ते YouTubeचं पहिलं पेमेंट कधी येतं त्याची मी आतुरतेने वाट बघत आहे। ज्यावेळेस YouTubeचं माझं पहिलं पेमेंट माझ्या अकाउंटला येईल त्यावेळेस ती गोष्ट मी सगळ्यात आधी काय करेल तुमच्यासोबत शेअर करेल। आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे। त्यांच्या चॅनलचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे। व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायची आहे। व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये। जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट काय करायची टाईप करायची आहे। जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तर व्हिडिओला तुम्ही डिसलाईक पण करू शकता। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा तुम्हाला ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्या Google AdSense मध्ये जेव्हा $10 कंप्लीट होतील, $10 कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, Google AdSense पिनला अप्लाय करायचं आहे। मग Google AdSense पिनला अप्लाय केल्यानंतर अवघ्या 2 ते 3 आठवड्यात काय येतो, तुमचा Google AdSense पिन तुमच्या परमनंट ॲड्रेसवरती येतो। पण बघा जेव्हा 3 आठवडे होऊन जातील आणि 3 आठवडे होऊन पण तुमचा Google AdSense पिन जर तुमच्या परमनंट ॲड्रेसवरती आला नाही, तर तुम्हाला Google AdSense अकाउंट साइन इन करून रिप्लेसमेंट पिन साठी काय करायचं आहे, परत अप्लाय करायचं आहे। मग रिप्लेसमेंट पिन नंतर काय येईल, तुमचा 1 ते 2 आठवड्यात परत काय येईल, तुमचा पिन तुमच्या परमनंट ॲड्रेसवरती येऊन जाईल। ज्यावेळेस तुम्ही रिप्लेसमेंट पिन साठी अप्लाय करता आणि 3 आठवडे होऊन पण परत तुमचा पिन आला नाही, तर असं तुम्ही काय करू शकता, 3 वेळेस काय करू शकता, तुमच्या रिप्लेसमेंट पिन साठी अप्लाय करू शकता। जर तुम्ही रिप्लेसमेंट पिनला अप्लाय 3 वेळेस करून पण तुमचा जो Google AdSense पिन आहे तो जर तुमच्या परमनंट ॲड्रेसवरती आला नाही, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, YouTubeला कॉन्टॅक्ट करायचा आहे। तो कशा पद्धतीने करायचा त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येईन। Google AdSense पिनला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 4 महिन्यामध्ये काय करणं गरजेचं आहे, तुमचा चॅनलचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। जर तुम्ही Google AdSense पिनला अप्लाय केलं आणि 4 महिन्यात तुमचं जर ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं नाही, तर तुमच्या चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ज्या तुमच्या चॅनलवरती ॲड लागलेल्या होत्या त्या ॲड काय होऊन जातात, बंद होऊन जातात। म्हणजेच एकंदरीत तुमचा चॅनल काय होऊन जातो, डिमॉनिटाईज होऊन जातो। त्यासाठी जर तुमचा Google AdSense पिन तुम्ही 3दा रिप्लेसमेंट पिनला अप्लाय करून पण आला नाही, तर तुम्हाला डायरेक्टली काय करायचं आहे, YouTubeशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। त्यावेळेस तुमचा Google AdSense पिन येईल। Google AdSense पिन आल्यानंतर त्याचं काय करायचं आहे बघा, Google AdSense पिन आल्यानंतर तुम्हाला क्रोम मध्ये जाऊन Google AdSense अकाउंट ओपन करायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला जो पेमेंटचा ऑप्शन असतो त्या पेमेंटच्या ऑप्शन वरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन दिसतो व्हेरिफिकेशन चेक, त्या व्हेरिफिकेशन चेक मध्ये जायचं आहे। व्हेरिफिकेशन चेक मध्ये गेल्यानंतर तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन ते ऑलरेडी झालेलं असतं, पण सेकंड ऑप्शन येतो तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन। तिथे तुम्हाला जो 6 डिजिटचा Google AdSense पिन आलेला असतो तो पिन काय करायचा असतो, एंटर करायचा असतो आणि तिथे तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं असतं। पण लक्ष द्या, जो तुमचा Google AdSense पिन आहे तो तुम्ही मॅक्झिमम फक्त 3 वेळेस काय करू शकता, टाकू शकता। त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक तो पिन काय करायचा आहे, टाकायचा आहे। त्याच्यात काहीही चुकी करायची नाहीये आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, ॲड्रेस व्हेरिफिकेशन दोन्ही काय होईल, सक्सेसफुल रित्या कंप्लीट होईल। त्यानंतर तुमच्या Google
ॲडसेन्समध्ये ज्या वेळेस $100 कंप्लीट होतील, तुम्ही त्यावेळेस करू शकता किंवा त्याआधी केलं तरी चालेल. तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, जो US टॅक्स फॉर्म असतो तो US टॅक्स फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट मेथड सिलेक्ट करायची आहे. पेमेंट मेथड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं बँक डिटेल्स विचारलं जाईल. मग तुम्हाला ज्या बँक अकाउंटवरती पैसे पाहिजे आहे त्या बँकचं काय करायचं आहे, तुम्हाला डिटेल्स तिथे काय करायचे भरायचं आहे. मग तुमचं US टॅक्स भरायचा कसा किंवा बँक डिटेल्स भरायचं कसं, यासाठी मी काय करेल डिटेल व्हिडिओ घेऊन येईल चॅनलवरती लवकरच. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या YT स्टुडिओमध्ये तुमचे $100 कंप्लीट होता, पण तुमच्या गुगल ॲडसेन्समध्ये तुमचे जे डॉलर असतात ते $100 पेक्षा कमी दाखवले जातात. तर ह्या कंडिशनला तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुमचं जे यूट्यूबचं पेमेंट आहे किंवा सोशल मीडियाचं पेमेंट आहे ते तुमच्या गुगल ॲडसेन्समधून तुमच्या बँक खात्यामध्ये लगभग 11 ते 12 तारखेच्या दरम्यान काय जातं, ट्रान्सफर केलं जातं. त्यामुळे ज्या वेळेस तुमच्या महिन्याची 11 ते 12 तारीख येईल त्यावेळेस काय केलं जाईल, तुमच्या गुगल ॲडसेन्समध्ये तुमचे टोटल डॉलर YT स्टुडिओचे शो केले जातील. त्यामुळे त्याआधी जर तुमच्या गुगल ॲडसेन्सवरती कमी डॉलर दाखवले गेले तर टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण कधी कधी विचार येतो की YT स्टुडिओमध्ये डॉलर जास्त दाखवतोय आणि गुगल ॲडसेन्समध्ये कमी दाखवत आहे. कारण इथे अपडेट होण्यासाठी काय होतं, टाइम लागतो. तर ह्या पद्धतीने सिम्पली गुगल ॲडसेन्स पिनला अप्लाय कधी करायचं, गुगल ॲडसेन्स पिन नक्की तुमच्या ॲड्रेसवरती कधी येतो आणि तो आल्यानंतर तुम्हाला जे ॲड्रेस व्हेरिफिकेशन आहे ते ॲड्रेस व्हेरिफिकेशन कसं करायचं अशी डिटेल माहिती मी काय केलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेली आहे. जर तुम्हाला असेच डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असतील, यूट्यूब संबंधित ट्रिक्स पाहिजे असतील किंवा यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स असतात ते पाहिजे असतील तर त्या रिलेटेड काय करायचं आहे, मला कमेंट करत चालायचे आहे. त्या रिलेटेड काय करते, मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करते आणि नाही मला कमेंटला उत्तर द्यायला जमलं तर मी काय करते, त्यावरती डिटेल व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप करायला देखील विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.